तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत निळकंठेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चावलखेडा, पोस्ट पिंपरी खुर्द, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव या ठिकाणी. आणि ही जी समोरची शाळा तुम्ही पाहतायत मित्रांनो, ही आहे दादांची शाळा. तर दादा, तुमची शाळा आपण आज पाहायला आलेलो आहोत. चला तर मग पाहूया. तुम्ही दाखवणार का तुमची शाळा? मग दादा, तुमचं शिक्षण? ते माझं शिक्षण 8वी पर्यंत झाले. 8वी पर्यंत झालेलं आहे. चला तर मग मध्ये जाऊया. गावात 5वी पर्यंत शाळा होती. हो. तेथून मग 5वी, 6वी, 7वी, 8वी मग आम्ही येथे शिक्षण झालं. चला तर मग मध्ये. चला तर पहिले वड. तर मित्रांनो, फायनली आपण आता शाळेच्या आत आलेलो आहेत. आणि दादा, हे जे वडाचं झाड आहे, हो, हे वडाच्या झाडाविषयी थोडी माहिती द्या. हे वडाचं झाड मला तरी असं वाटतं की शहराची जी स्थापना झाली ओके, त्याच्या पूर्वीचं असलं पाहिजे. असं आहे का? म्हणजे तुम्ही या वडाच्या झाडाखाली बरेच आठवणी गेलेले आहे. असं आहे का? येथे आम्ही खेळायचो. डबे खेळायचे नंतर त्याच्यानंतर येथे काही जेवणाची जी सुटी व्हायची, डबे वगैरे या झाडाखाली, या वडाच्या झाडाखालीच खायचे. ओके. आणि सर्व अगदी जे काही खेळ बी होते, लपाछपी जे बी असेल ते खेळसुद्धा येथेच खेळायचे. असं हे पुरातन वडाचे झाड आजही या ठिकाणी जशाच्या तशाच त्याच परिस्थितीमध्ये आहे. चला तर मग त्याचा फार विस्तार झालेला आहे. आपण आता शाळा पाहूया. हो, चला आता मध्ये येऊया. आता प्रवेश करू मध्ये. फायनली मित्रांनो, तुम्ही पाहू शकता दादांची शाळा. हो. तर दादा, हे जे वर्ग दिसत आहेत, हे वर्ग त्यावेळी तुम्ही ज्यावेळी शिक्षण घेत होते का? मला असं वाटतं म्हणजे वरचं जे काम होतं हो. ते नंतर झालेलं आहे. हो. आणि विशेष करून इकडे 5वी, 6वी, अ, ब, क, ड असे या प्रकारे वर्ग होते. आणि दादा, तुम्ही विशेष म्हणजे मी त्या शेवटच्या वर्गामध्ये तिकडं खिडकीजवळ बसायचे. जिथून ट्रेन दिसायची अंजनेच्या पुलावर, तिथून ट्रेन मी म्हणजे ही इमारत नव्हती का अगोदर? ही इमारत होती. हे नंतर झालं. मग ट्रेन कसं काय म्हणजे दिसायची? ट्रेन त्याच्या इकडे बांधकाम नव्हतं पूर्वी. नाही. मग तिथून तुम्हाला ट्रेन पूर्णपणे पूर्ण दिसायची. दिसायची. हो. आणि एखाद्या शिक्षकांचं नाव तुम्ही सांगू शकाल का? हो, आता शिक्षक काही आठवलं नाही, कारण आता ते फार जुनी गोष्ट आहे. मला असं वाटतं जवळजवळ म्हणजे 40 वर्ष झाले असतील. तरी एखादं आता आहे माझे. ते एक आपले होते ते गाडोजाचे एक S.B. पाटील म्हणून होते. ओके. नंतर गाडोजाचे अजून काय होते, R.M. पाटील म्हणून, आपला वाघुतचे R.M. पाटील म्हणून होते. बरोबर. त्याच्यानंतर B.C. पाटील ते आपल्या गावाच्याही होते. ओके. चला तर मग आता इकडनं एंट्री इकडनं दाखवू आपण. चला मग.